US, UK, कॅनडा, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स एवढे देश आहेत, पण शिकायला जायचं कुठे? कोर्सेस म्हणाला तर जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त आहेत. जायचं कुठे? कुठलं करिअर घ्यायचं? आता हा जर का प्रश्न जर का पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमचं करिअर ओव्हरसीजसाठी कसं निवडावं किंवा ते फ्रेमवर्क कसं करावं, कुठल्या डेस्टिनेशनला आणि कुठल्या कोर्सला जावं, हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर का माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मयूर यार्दी. सिधुराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्ही या चॅनलवरती स्टडी अब्रॉड प्लॅनिंग, प्रोसेस, स्कॉलरशिप्स, करिअर ग्रोथ या सगळ्या रिलेटेड माहिती देत असतो आणि टिप्स पण देत असतो. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये सुद्धा हा शेअर करा, ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची असू शकेल आणि त्यांना त्यांचं ग्लोबल करिअर करण्यामध्ये नक्की मदत होईल. रोज आमच्याकडे ज्या वेळेला स्टुडंट्स येतात ना, त्यावेळेला नेहमीचे प्रश्न त्यांचे असतात की सर कुठला कोर्स चांगला आहे, सर कुठली कंट्री बेस्ट आहे, मी कुठे जाऊ, काय करू, कशा हिशोबाने मी माझं युनिव्हर्सिटी आणि कंट्री शॉर्टलिस्टिंग करू. पण मला कळत नाही की काय करायचं. मग ग्रोथ पाहिजे, मग पॅशन पण पाहिजे, करिअर पण चांगलं पाहिजे. हे प्रश्न नेहमीच आमच्यासमोर येत असतात. तुम्हाला माहिती आहे का याचं खरं उत्तर काय आहे? देर इज नो सच अ प्लेस की हा परफेक्ट कंट्री आहे किंवा हा परफेक्ट कोर्स आहे किंवा ही परफेक्ट युनिव्हर्सिटी आहे, असं काही नसतं. सो तुम्ही म्हणाल मग काय असतं नक्की? सो जेव्हा आम्ही स्टुडंटशी बोलतो त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं तुम्ही हे तुमचं पूर्ण फ्रेमवर्क तयार करू शकता आणि प्रोसेसला पुढे जाऊ शकता विथ द क्लिअरिटी. मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सो आता ओव्हरसीजला जाताना जे ऑब्जेक्टिव्ह मुलांच्या डोळ्यासमोर असतात किंवा कोणाच्याही समोर असतात ते म्हणजे 3च असतात, जे आत्तापर्यंत आम्हाला लक्षात आले. एक, जायचं, शिकायचं आणि परत यायचं. दुसरा, जायचं, शिकायचं, काही वर्ष तिथे काम करायचं, अनुभव घ्यायचा आणि परत यायचा. आणि तिसरं म्हणजे जायचं, शिकायचं आणि मे बी त्याच कंट्रीमध्ये आपण काही वर्ष राहायचं किंवा त्याची सिटिझनशिप घ्यायची किंवा वेगळ्या कंट्रीमध्ये अजून मायग्रेट व्हायचं. हे 3च ऑब्जेक्टिव्ह असतात. आता यातला एखादा ऑब्जेक्टिव्ह बरोबर, एखादा चुकीचा, असं काहीही नसतं. पण तुम्हाला हा प्रश्न विचारा की याच्यातला माझा ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे आणि याचं जे काय तुमचं आन्सर असेल त्याप्रमाणे तुम्हाला शॉर्टलिस्टिंगसाठी किंवा फ्रेमवर्कमधला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता ऑब्जेक्टिव्ह तुमचा ठरला की त्याच्यावरती तुम्हाला पुढच्या स्टेपला जाता येतं. म्हणजे काय? आता जिथं समजा तुमचा ऑब्जेक्टिव्ह असा ठरला की मला जायचं, शिकायचं आणि काही वर्ष राहायचं आहे. मग आता शॉर्टलिस्टिंगमधनं मे बी तुम्हाला जे कंट्रीची नावं समोर येतील ती मे बी UK येईल, कारण तिथं स्टे बॅक ऑप्शन आहे. आयर्लंड येईल, कारण तिथं स्टे बॅकचा ऑप्शन आहे. मे बी सिंगापूर येणार नाही, कारण का तिथे तुमच्या एज्युकेशनच्या बेसवरती स्टे बॅक ऑप्शन नाही. जर्मनी येऊ शकेल की ज्या केसमध्ये तुम्हाला शिक्षण झाल्यानंतर स्टे बॅक ऑप्शन मिळतोय. सो अँड अँड सो फोर्थ. सो तुमचे ऑप्शन्स समोर यायला सुरुवात होईल. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे करिअर, की मी कुठला कोर्स निवडू. आता तुम्ही इथे काय शिकलेला आहात हे खूप महत्त्वाचं आहे. सो खूप युनिव्हर्सिटीज, रादर ईच अँड एव्हरी युनिव्हर्सिटी सीज दॅट की तुम्ही करिअर ज्या वेळेला घेताय त्यावेळेला तुम्ही प्रोग्रेशनमध्ये पुढे येताय का तुम्ही जे कोर्स इथं शिकलाय त्याच्यातनं एकदम वेगळ्या दुसऱ्या कुठल्या तरी कोर्समध्ये येत आहे, आणि येत असाल तर काय येत आहे. सो हे बघत असताना तुम्हाला नक्की इथे काय केलेलं आहे आणि इथं जे तुम्ही शिकलेलं आहे ते खरंच तुम्हाला आवडतंय का. एक साधं आम्ही दरवेळेला स्टुडंटना सांगत असतो की तुमच्या पर्सनॅलिटीला अनुसरूप तुमचे कोर्सेस आहेत का हे बघा, किंवा करिअर आहेत का हे बघा. म्हणजे काय की तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला जर का आवडणारा एखादा कोर्स असेल किंवा एखादा करिअर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेल करण्याचे चान्सेस हे तुमचे खूप वाढतात. उदाहरणार्थ, मला खेळायला आवडतं, आय एम अ स्पोर्ट्स पर्सन, सो ते माझं लायकिंग पण आहे. पण त्याचबरोबर मला डेटा मॅनेजमेंट किंवा कॉमर्स पण आवडतं. सो कॅन आय हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ दॅट. सो कॉम्बिनेशन कुड बी द स्पोर्ट्स मॅनेजमेंट, की जिथे मी स्पोर्ट्समध्ये पण काम करतोय आणि तिथल्या मॅनेजमेंटमध्ये पण काम करतोय. इट कुड बी द स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्स, की जो माझ्या पर्सनॅलिटीला किंवा माझ्या आवडीला जाऊ शकेल. मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. मग कॅन आय बिकम अ गुड PRO पर्सन? मग त्याच्याशी रिलेटेड मी कोर्स बघायला पाहिजे का? काही जण असे असतात की ज्यांना नाही आवडत ग्रुपमध्ये बोलायला, त्यांना शांतपणे आपापलं काम करायला आवडतात. दॅट कुड बी द गुड रिसर्च पर्सन. तेव्हा त्यांना शांतपणे बसून डेटावरती काम करायला आवडेल किंवा एखाद्या गोष्टीवरती शांतपणे रिसर्च करायला आवडेल. सो कॅन दॅट बी माय कोर्स?
आता हे समजून घेण्यासाठी की कुठलं पर्सनॅलिटी टाईप माझा आहे आणि माझ्या पर्सनॅलिटीला अनुसार कुठले कोर्सेस आहेत, देर आर नंबर ऑफ टेस्ट विच आर अवेलेबल. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सुद्धा त्या टेस्ट घेतो. वी कॅन शेअर द इन्फॉर्मेशन. तुम्ही आमच्याशी टचबेस करा, वी कॅन शेअर दोज इन्फॉर्मेशन. दॅट विल हेल्प यू की बाबा मला कुठल्या करिअरला किंवा कुठल्या कोर्सला मी जाऊ शकतो आणि माझं त्यामुळे जास्तीत जास्त सक्सेसफुल होण्याचे चान्सेस इन दॅट पर्टिक्युलर करिअर इज व्हेरी हेवी. सो दॅट इज अ अनदर पार्ट की जिथे तुमचं शॉर्टलिस्टिंग यायला सुरुवात होते. थर्ड पार्ट इज द फायनान्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. बऱ्याच ठिकाणी आम्ही हे बघतो की मुलांचे ॲस्पिरेशन्स असतात. मुलं मुली ते म्हणतात हो आम्हाला XYZ युनिव्हर्सिटीला जायचं, XYZ कंट्रीला जायचं आहे. बरोबर आहे, पण त्याच वेळेला पेरेंट्सबरोबर बोलून तुमचे फायनान्शियल बजेट्स काय आहेत हेही समजून घेणं आणि ठरवणं महत्त्वाचं असतं. 2 भाग आहेत. माझे ॲकॅडमिक्स खूप सुंदर आहेत पण माझ्याकडे फायनान्स नाही, मला नाही मे बी जाता येणार. दुसरा भाग की माझे ॲकॅडमिक्स एवढे काही छान नाही आहेत पण माझ्याकडे भयंकर फायनान्सेस, तरी तुम्हाला नाही जाता येणार. सो देर हॅज टू बी बॅलन्स स्ट्राईकआउट करणं हे खूप गरजेचं असतं, कारण का हे तुमच्या पुढच्या 20-25 वर्षाच्या करिअरचा प्रश्न असतो. सो ज्या वेळेला तुम्ही पेरेंट्सना पण याच्यात इन्वॉल्व करता आणि तुमचे फायनान्सेस ठरवता, त्यावेळेला तुम्हाला तिसरा जो पिलर आहे याच्यातला तो तुमच्यासमोर येतो, तो म्हणजे फायनान्स. सो आपण 3 बघितले. एक पहिला ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला काय कशासाठी जायचं आहे. दुसरं की तुमच्या पर्सनॅलिटीला अनुसार कुठलं करिअर चांगलं असू शकेल, सर्च फॉर दॅट. थर्ड इज द फायनान्स. आणि फोर्थ याच्यातला जो येतो भाग तो म्हणजे की थोडं कल्चर. म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, क्लायमेट पण येणार, त्याच्यामध्ये लँग्वेज पण येणार. आता बरेच वेळेला आपण हे बघतो की अशा कंट्रीजला जाणं होतं की जिथली लँग्वेज आपल्याला येत नाही आहे, विच इज ओके. काही जण ते शिकतात पण. आता ॲप्लिकेशन करत असताना ती लँग्वेज यायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं त्याच्यामध्ये, पण तिथं गेल्यावर लोकल लेवलला जर का मला बोलायचं असेल तर ती लँग्वेज येणं गरजेचं आहे. म्हणजे मी माझंच एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी त्या दिवशी गेलो होतो केरळमध्ये आणि आय वॉज टॉकिंग विथ द स्टुडंट्स. वन ऑफ द स्टुडंट्स वॉन्ट्स टू गो टू द फ्रान्स. आणि मग त्याने विचारलं की फ्रान्समध्ये चाललो आहे तर मला फ्रेंच लँग्वेज येणं एक्सपेक्टेड आहे का. त्यासाठी की तुम्हाला ॲप्लिकेशनला फ्रेंच लँग्वेज नाही लागणार, पण तुम्हाला लोकल लेवलवरती तिथे बोलायला फ्रेंच लँग्वेज येणं एक्सपेक्टेड आहे. तर थोडे कन्फ्यूज होते ते. म्हटलं का असं का. तर ते म्हटलं आता बघा मी आलो आहे महाराष्ट्रामधनं, मी आलो आहे केरळला. मला जर का मल्याळम भाषा येत असती तर मे बी मी तुमच्याशी अजून चांगल्या पद्धतीने बोलू शकलो असतो, किंवा तुम्हाला मराठी येत असतं तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलू शकला असता. बरोबर. सो याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जाताय आणि तिथली भाषा जर का तुम्हाला येत असेल, आणि ते भाषा हा विषय असा आहे की ज्याची थोडी आवड लागते. तुम्ही मारून मुटकून ते शिकणं खरं सांगायचं तर होत नाही. सो ती पण तुम्हाला थोडी आवड आहे का हेही चेक करा, किंवा ती भाषा तुम्ही शिकलेला असाल, तुम्हाला आवडत असेल तर दॅट इज ॲक्च्युली द ॲडेड ॲडव्हान्टेज फॉर यू. सो हे तुमचे 4 पॉईंट्स असतात की ज्याच्यावरती तुम्ही तुमचं फ्रेमवर्क बनवू शकता की मी कुठल्या कंट्रीला, कुठल्या कोर्सला, कुठल्या सब्जेक्ट्सना मी जाऊ शकतो, माझे फायनान्स कसे आहेत. सो हे बेसिक आय वुड से की हे एक फ्रेमवर्क आहे, किंवा हे एक 4 पॉइंटर फ्रेमवर्क आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या कंट्री, कोर्स हे तुमच्यासाठी परफेक्ट असतील हे तुम्ही करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट टिप ओव्हर हिअर आमच्या अनुभवातनं सांगतो की बरेचदा असं होतं की माझा मित्र गेलेला आहे म्हणून मी जातोय, माझा सिनियर्स गेलेत म्हणून मी जातोय, मग आमच्या क्लोज रिलेटिव्हजनी सांगितलं आहे म्हणून मी जातोय. तर प्लीज डोंट डू दॅट, कारण का हे तुमचं करिअर आहे. सो डिसिजन तुम्ही तुमचा घ्या की व्हॉट इज गुड फॉर यू. ते आपल्याला सगळ्यांना चांगल्यासाठीच सांगत असतात, ते कोणीही आपल्याला वाईट गोष्टी सांगत नसतात. पण तुमचं करिअर आहे, तुम्हाला ते पुढे नीट न्यायचं आहे. सो त्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये तुम्ही जाणं एक्सपेक्टेड आहे. सो अकॉर्डिंगली डिसिजन घ्या. दॅट इज वॉट द ॲडिशनल टिप फ्रॉम आवर साईड की जे आम्ही आमच्या अनुभवामधनं बघितलेलं आहे. वी हॅव सीन द स्टुडंट्स फ्रॉम इंजिनिअरिंग गोईंग टू द डिफरंट फील्ड्स, कारण का इंजिनिअरिंगला बाय प्रेशर आलं गेलं होतं. इवन गोईंग फॉर द कॉमर्स अँड देन शिफ्टिंग टू सम अदर करिअर्स, हेही आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. सो द पॉईंट इज दॅट की जे तुम्हाला पटतंय अशा हिशोबाने ह्या पॉईंट बेस तुम्ही तुमचे चेक करा आणि अकॉर्डिंगली यू कॅन फायनलाइज युअर परफेक्ट कोर्स, परफेक्ट कंट्री अँड परफेक्ट करिअर फॉर यू. सो तर ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला कळलं असेल की तुम्ही तुमचं परफेक्ट कोर्स, परफेक्ट कंट्री, परफेक्ट करिअर कसं तुमच्यासाठीचं निवडू शकता.
So it becomes a really smart investment and which has a very great ROI. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काही अजून प्रश्न असतील तेही कळवा. तुम्हाला काही असं वाटत असेल की आम्ही स्पेसिफिक टॉपिकवरती अजून काही व्हिडिओज बनवावे, आम्हाला नक्की कळवा. तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये हा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळेल आणि दे कॅन हॅव देअर ग्लोबल करिअर. आमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर त्याचे सिधुराचे सगळे डिटेल्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहेत. यू कॅन गेट इन टच विथ अस फॉर द मोर डिटेल्स. थँक्यू.